नमस्कार मित्रांनो, बुलढाणा मराठी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर आज आपण काळा पैसा म्हणजे काय, काळा पैसा कुठून येतो, काळा पैसा कसा फिरवला जातो, काळ्या पैशाचा कसा वापर होतो आणि काळा पैसा रोखण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न आणि कायदे या सर्वांची या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. तर काळा पैसा म्हणजे काय? काळा पैसा हा बेकायदेशीर स्रोतामधून मिळवलेला पैसा असतो आणि हा अनअकाउंटेड मनी आहे. काळा पैसा म्हणजे अनधिकृत सोर्समधून तयार झालेला पैसा. काळा पैसा म्हणजे ज्याच्यावर टॅक्स दिलेला नाही असा पैसा. आणि काळा पैसा म्हणजे असा पैसा, बेहिशोबी पैसा ज्याची की कुठेच माहिती नाही. तो पैसा बँकेतही नसतो आणि कुठंच नसतो. मोस्टली जो काळा पैसा आहे तर तो काळा पैसा कॅशच्या स्वरूपात ठेवलेला असतो. तर काळा पैसा असा पैसा आहे की ज्याची अधिकृत बँकिंग व्यवस्थेमध्ये किंवा म्हणजे अधिकृत आर्थिक व्यवस्थेत त्याची नोंद घेतलेली नसते, ज्याच्यावर कर भरलेला नसतो आणि तो बेकायदेशीर कामासाठी वापरला जातो. आता आपण काळ्या पैशाची व्याप्ती केवढी आहे हे बघणार आहोत. तर बघा, काळा पैसा हा देशाच्या GDP वर परिणाम करतो, कारण तो औपचारिक क्षेत्रात समाविष्ट होत नाही. म्हणजे काळा पैसा, आता बघा भारतामध्ये असं म्हणतात की 50% हा काळा पैसा आहे आणि 50% ही रिअल फॉर्मल इकॉनॉमी आहे. म्हणजे आपल्या देशात जेवढा पैसा आहे तर त्याचा अर्धा पैसा तर काळा पैसाच आहे, जो की वेगवेगळ्या लोकांकडे लपून लपून छपून ठेवलेला आहे. तर बघा, आता काळ्या पैशाचा खूप जास्त बाजारपेठेत वापर झाला तर जास्त पैसा बाजारपेठेत येतो आणि त्याच्यामुळे महागाई वाढते. काळ्या पैशामुळे आर्थिक व्यवस्था आणि राजकीय व्यवस्थांमध्ये भ्रष्टाचार वाढतो. तर याचे विकसित देशामध्ये काळ्या पैशामुळे गरीब आणि श्रीमंत याच्यामधील दरी वाढत जाते. तर आपण बघणार आहोत की काळा पैसा आता कसा तयार होतो. तर काळा पैसा हा इलिगल बिझनेस म्हणजे बेकायदेशीर व्यवसाय, जसे की तस्करी म्हणजे सोन्याची तस्करी, हिऱ्याची तस्करी, दारूची तस्करी, अंमली पदार्थांची तस्करी याच्यामधून मिळवला जातो. दहशतवादी कारवायांसाठी पण काळ्या पैशाचा वापर होतो आणि बनावट चलन तयार करून पण काळा पैसा निर्माण केला जातो. आता दुसऱ्या प्रकारामध्ये कशी काळा पैसा तयार केला जातो, तर याच्यामध्ये टॅक्स चोरी म्हणजे की आता उत्पन्न, नफा किंवा संपत्ती लपून ठेवणे आणि त्या संपत्तीवर सरकारला टॅक्स न देणे, याच्यामुळे काळा पैसा हा तयार केला जातो. म्हणजे काळा पैसा काय काळ्या कलरचा पैसा नाही. काळा पैसा म्हणजे असाच आपल्यासारखा आपल्याकडे जे पैसा आहे तोच पैसा असतो, परंतु तो अनअकाउंटेड मनी असतो, ज्याचा काही अर्थव्यवस्थेमध्ये कुठे नोंद नाही, ज्याची कोणत्या बँकेमध्ये पण नोंद नाही. आणि काळा पैसा मोस्टली कॅश किंवा दागिने यांच्या स्वरूपातच लोकांकडे असतो. आता भ्रष्टाचार तर सरकारी योजनांमध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी नाही का चिरीमिरी देतो पोलिसांना, याला त्याला, जे इनलिगल पैसा जो दिला जातो तर त्याच्यामधून पण काळा पैसा हा तयार होतो. आता अनौपचारिक म्हणजे व्यवहार म्हणजे आता जमिनी खरेदी विक्री याच्यामध्ये काय होतं, सरकारला एक प्राइस सांगितली जाते आणि ऍक्च्युअल खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात. तर तो जो डिफरन्स असतो तर तो काळ्या पैशाच्या स्वरूपात देवाणघेवाणीमध्ये वापरला जातो. आता बनावट नोटांची छपाई करून पण काळा पैसा तयार केला जातो. आणि बघा, जेवढ्या जास्त रोख रकमेमध्ये व्यवहार होतील तेवढा त्या अर्थव्यवस्थेमध्ये काळा पैसा तयार व्हायला जास्त स्कोप असतो. तर आता बघू की आपण काळा पैसा हा कसा कसा फिरतो, म्हणजे त्याचं कसं कसं सर्क्युलेशन होतं. तर बघा, आता हवाला प्रणालीवर एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेलाच आहे, तर ते तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये काय असतं की एका देशातून हा पैसा दुसऱ्या देशामध्ये पाठवला जातो. ऍक्च्युअली तो पाठवला जात नाही, फक्त तो हवाला एजंट मार्फत त्याचे व्यवहार केले जातात. याच्यावर सेपरेट व्हिडिओ तुम्ही तो बघू शकता. आता शेल म्हणजे काय की बनावट खोकळ्या कंपन्या, म्हणजे त्या कंपनीमध्ये काहीच नसतं, ते नावालाच कंपनी असते, फक्त त्या कंपनीमध्ये ते पैसे टाकून ठेवतात आणि लोकांना दाखवलं जातात की या कंपनीमध्ये कशाचा तरी खोटा व्यवहार चालू आहे किंवा खोटं एखादं उत्पादन किंवा सेवा होत आहेत. तर या शेल कंपन्यांमध्ये सुद्धा हे पैसे इकडून तिकडून कंपनीच्या व्यवहारांमध्ये दाखवून देवाणघेवाण केली जाते. आता परदेशी बँका म्हणजे ऑफशोर्स अकाउंट, तर काळा पैसा परदेशी बँकांमध्ये जमा केला जातो. तुम्ही बघत असाल की भारतातील काळा पैसा हा स्विस बँकेमध्ये ठेवलेला आहे, तर त्यालाच ऑफशोर अकाउंट असे म्हणतात. आणि मालमत्ता खरेदी विक्री, जर आता तुम्ही बघा दिल्ली, गुडगाव किंवा मुंबईमध्ये जे रिअल इस्टेटचे, फ्लॅटचे, जमिनीचे जे व्यवहार चालतात, तर त्याच्यामध्ये पण काळ्या पैशाचा भरपूर प्रमाणात वापर होतो. तर आता बघणार आहे आपण काळ्या पैशाचा वापर कशासाठी केला जातो. तो काळ्या पैशाचा वापर हा बेकायदेशीर कारवाई करण्यासाठी म्हणजे दहशतवाद, गुन्हेगारी, तस्करी यासाठी या पैशाचा वापर केला जातो. आता राजकीय पक्ष आणि निवडणुका जिंकण्यासाठी पण, म्हणजे आता याच्यामध्ये बॅनर बनवणे किंवा मतदारांना पैसे वाटणे, कार्यकर्त्यांना पैसे वाटणे, याच्यासाठी जो पैसा येतो तर हा काळा पैसाच असतो. आणि काळा पैसा हा कधीच बँकेमध्ये ठेवलेला जात नाही.
तर तो रोख स्वरूपात किंवा सोन्यामध्येच जनरली लोकांकडे ठेवलेला असतो. आता आपण बघणार आहोत की काळ्या पैशावरचे भारत सरकारने केलेले कायदे. तर याचा आयकर कायदा 1961 म्हणजे याच्यानुसार ज्या व्यक्तीने त्याचे स्वतःचे उत्पन्न जर जाहीर केले नाही आणि कर जर चुकवला तर त्याला दंड आणि शिक्षा दिली जाते. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट, याच्यामध्ये जर कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांनी जर लाच घेतली तर त्याच्या विरुद्ध लाचलुचपत विभागातर्फे कडक कारवाई केली जाते. काळ्या पैशावरचा कायदा म्हणजे ब्लॅक मनी ऍक्ट, हा एकदम रिसेंट कायदा आहे, 2015 साली आलेला होता. याच्यामध्ये परदेशात साठवलेल्या काळ्या पैशांवर नियंत्रण आणण्यासाठी हा कायदा केलेला होता. आणि जर बेकायदेशीर परदेशी मालमत्ता जर तुम्ही लपवली असेल तर याच्यावर कडक शिक्षा होते. आता मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा, मनी लॉन्ड्रिंग याच्यावर पण एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणारच आहे. त्याच्यामध्ये आपण मनी लॉन्ड्रिंग काय असतं तर याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर PML ऍक्ट नुसार सुद्धा या काळ्या पैशावर कारवाई केली जाते. डिमॉनिटायझेशन हे मोदीच्या काळात 2016 साली झालं होतं. याच्यामध्ये 500 आणि 1000 रुपयाच्या जुन्या नोटा बदलून नवीन नोटा दिल्या होत्या. म्हणजे ज्यांच्याकडे 500 आणि 100,000 रुपयाच्या ज्या जुन्या काळ्या पैशाच्या स्वरूपात ज्या नोटा असतील तर त्या म्हणजे बाद झाल्या होत्या. परंतु लोकांनी याच्यावर पण वेगवेगळे जुगाड करून आपला काळा पैसा पांढरा केलेला आहे. तर आता काळ्या पैशाचे दुष्परिणाम आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये काळ्या पैशाचा इकॉनॉमीमध्ये जास्त वापर जर वाढला तर त्याच्यामध्ये आर्थिक विषमता वाढते, सरकारी उत्पन्नात पण घट होते, गुन्हेगारीमध्ये वाढ होते आणि देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा कमी होते. तर आता काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी कोणकोणते आपल्याला उपाय करता येतील? तर तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे डिजिटल पेमेंट, बँकिंग पेमेंट, चेकद्वारे व्यवहार आणि रोखीने कमीत कमी व्यवहार जर आपण केले तर बऱ्याच प्रमाणात काळ्या पैशाला आळा घालता येऊ शकतो. शिक्षण आणि जनजागृती, नागरिकांमध्ये कर भरायचे महत्त्व वाढवून देऊन आपण सरकारकडे जास्त पैसा जमा करू शकतो. परदेशी बँकांमध्ये ठेवलेल्या काळ्या पैशावर नियंत्रण आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला सहकार्य करणे जरुरी आहे आणि काळा पैसा लपवणाऱ्यांवर कडक कारवाई करायची याच्यात जरूरत आहे. तर मित्रांनो, काळा पैसा कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी मोठा अडथळा ठरतो. भारतात या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने अनेक कठोर पावले उचललेली आहेत. मात्र याला आळा घालण्यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. मित्रांनो, लक्षात धरा, आपल्याकडे 50% एकूण पैशाचा 50% पैसा हा काळा पैसा आहे आणि काळ्या पैशाचा वापर करूनच आपल्या देशामध्ये निवडणुका जिंकल्या जातात. आपल्या देशामध्ये दहशतवादी कारवाया केल्या जातात. आपल्या देशामध्ये गुन्हेगारी स्वरूपाच्या ज्या ऍक्टिव्हिटी असतात तर त्या सगळ्या ह्या काळ्या पैशाच्या माध्यमातूनच केल्या जातात. आणि या काळ्या पैशाला हातभार लावण्यासाठी आपण सरकारी अधिकाऱ्यांना लाच देणे किंवा या दुसऱ्या गोष्टीमध्ये आपण जे अनधिकृत पैसे देतो त्याच्यामधूनच हा पैसा निर्माण केलेला असतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह वाटल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या बोलणार मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.